महाराष्ट्रातला गंभीर प्रश्न, शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? या धर्तीवरती निवडणूक आयोगाने काही वर्षाआधी निर्णय दिलेला होता आणि शिवसेने पक्षाचं चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना त्यांच्याकडे असणाऱ्या विधिमंडळातील बहुमताच्या अनुषंगाने दिलेले होते. त्याच्याच अगेन्स्टमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुप्रीम कोर्टामध्ये अपीलमध्ये गेलेत आणि तिथे सुनावण्या या पक्षाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सुनावण्या सुरू होत्या आणि त्याचीच सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. आणि अंतिम सुनावणीचा युक्तिवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे कपिल सिब्बल यांनी मांडला. त्याच्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले ज्याचे निरीक्षणे माननीय सुप्रीम कोर्टाने निरीक्षणे नोंदवली आणि त्याबरोबरच काही प्रतिक्रिया दिली. त्याबरोबरच आज डोके मोजून पक्षाचा निर्णय घेता येणार नाही अशा प्रकारचं वक्तव्यच सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी व्यक्त केले आणि त्याबरोबरच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा दाखला देखील आपल्या या सुनावणीमध्ये या खटल्यामध्ये दिला. नेमकं प्रकरण काय आहे, नेमकं सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने काय निरीक्षणे नोंदवली आणि त्याबरोबरच काय मते व्यक्त केली हे सविस्तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण विश्लेषण करूया आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. मी ॲडव्होकेट नागसेंदाडचे आणि आपण पाहताय मुद्द्याचे बोल. मित्रांनो, शिवसेना पक्ष कुणाचा या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये चालू असलेल्या खटल्याची अंतिम सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ज्याप्रमाणे आपले युक्तिवाद मांडला आणि काही मुद्दे समोर मांडले त्याची निरीक्षणे माननीय सुप्रीम कोर्टाने देखील घेतलेली आहे आणि त्या बाबतीत माननीय सुप्रीम कोर्टाने त्या बाबतीत आपली मते देखील व्यक्त केलेली आहेत. त्यामध्ये डोकेमोजून पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचा हे ठरवता येईल का असा प्रतिप्रश्नच एकंदरीत निवडणूक आयोगाच्या भूमिकेच्या बाबतीत आणि विधिमंडळाने महाराष्ट्र विधिमंडळाचे जे अध्यक्ष होते तर त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत थोडीशी नाराजी या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने व्यक्त केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाच्या अनुषंगाने जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत, त्याबरोबरच न्यायमूर्ती व्ही मोहना आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या त्रिस्तरीय खंडपीठाने या खटल्याची सुनावणी घेतली आणि याच्यामध्ये कपिल सिब्बल यांनी काही मुद्दे मांडले. त्यामध्ये त्यांनी मांडलं की केवळ विधिमंडळातील जे आमदारांची संख्या आहे याच्यावरून एखाद्या पक्षाचं भविष्य किंवा त्या पक्षाचं अस्तित्व कोणी हिरवून घेऊ शकत नाही. या बाबतीत माननीय जयमाला बागची यांनी देखील एक निरीक्षण नोंदवलं आणि त्यामध्ये त्यांनी व्यक्त केले की पक्षातील बहुमत ठरवण्याच्या पद्धतीवरच त्यांनी थोडा आक्षेप घेतला आणि त्या बाबतीत त्यांनी एक भूमिका मांडली की नेमके आमदारांचे बहुमत, खासदारांचे बहुमत की पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील बहुमत काय आवश्यक आहे या बाबतीत माननीय न्यायालयाने एक मुद्दा मांडला आणि या मुद्द्यामध्ये त्यांनी म्हटलं की या बाजूने बहुमत मोजण्याचं नेमकं सूत्र काय असायला पाहिजे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या बाबतीत त्यांनी आपले मत नोंदवले. मुळात हा मुद्दा शिंदे सेनेसाठी अडचणीचा यासाठी ठरू शकतो, त्यांच्याकडे विधिमंडळाचे बहुमत आहे, त्याबरोबरच खासदारांची संख्याही त्यांच्याकडे आहे, परंतु प्रश्न हा आहे की संघटनात्मक जे रचना आहे, जे सूत्र आहे, या बाबतीत शिंदे कमी पडतात का किंवा त्यांच्याकडे ते बहुमत नाही का, अशा प्रकारचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेला होता. आता आपल्याला भविष्यात काही दिवसानंतर या निर्णय कोर्ट काय देते, सुप्रीम कोर्ट या बाबतीत काय निरीक्षण नोंदवले आणि ते निरीक्षणाअंती काय निर्णय देते हे आपल्याला बघावे लागेल. या घटनेच्या बाबतीत किंवा या केसच्या बाबतीत जे पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे पक्ष फुटत आहेत किंवा इतर देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये सरकार स्थापनेसाठी ज्या पद्धतीने पक्षांची फोडाफोड सुरू आहे त्यांच्या भविष्यावर या महाराष्ट्रातील खटल्याचा दूरगामी परिणाम होणार आहे एवढं मात्र नक्की. तेव्हा सुप्रीम कोर्ट या निरीक्षणाअंती पुराव्यानिशी काय निर्णय घेते हे आपण भविष्यात बघू. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्या बाबतीत आपले मत कमेंटद्वारे नोंदवा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.